ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सन 2026-27 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके 1 एप्रिल 2026 रोजी तयार करण्यात आली असून SMS व लिंकच्या माध्यमातून करदात्यांना पाठवण्यात आले. या SMS मध्ये मालमत्ता कर भरण्याची तसेच मालमत्ता कराचे देयके पाहण्याची लिंक करदात्यास उपलब्ध करून देण्यात आली. सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये ठाणेकर करदात्यांनी कर जमा करून महापालिकेस सहकार्य केले. त्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर एकत्रित महापालिकेकडे खालील कालावधीत भरल्यास दुसऱ्या सहामाहीच्या करातील सामान्य करामध्ये खालीलप्रमाणे सूट सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 15 जून 2026 पर्यंत आपला कर भरल्यास 10% सूट, 10 जून ते 30 जून 2026 या कालावधीत भरल्यास 4% सूट, तर 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत कर भरल्यास 3% सूट, तर 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत कर भरल्यास 2% सूट दुसऱ्या सहामाहीच्या करातील सामान्य करावर दिली जाणार असल्याचं कर विभागानं नमूद केलं आहे. त्याचप्रमाणे सन 2026-27 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके प्रिंट करून करदात्यांना पोहोचवण्यात येणार आहे. तसेच propertytax.thanecity.gov.in या लिंकच्या माध्यमातून कराची देयके उपलब्ध असून याद्वारे त्यांचा कर ऑनलाईन पद्धतीनं जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तसेच शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत कार्यरत आहे. करदाते आपला मालमत्ता कर महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील कोणत्याही संकलन केंद्रावर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक, डीडी तसेच रोखीने भरणा करू शकतात. तसेच गुगल पे, फोन पे, BHIM ॲप तर पेटीएम व व्हॉट्सॲप चॅटबोटच्या माध्यमातून सुलभतेनं मालमत्ता कराचा भरणा करू शकतात. तरी ठाणेकर करदात्यांनी मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभ राव यांनी केलंय.